नमस्कार. जनता दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, मागच्या भागामधली सुंदर जरबेराची फुलं बघून खूप ताजतवानं वाटलं ना. म्हणजे इतकी सुंदर फुलं आणि तीही उस्मानाबाद सारख्या दुष्काळी भागामध्ये बहरलेली होती. हे सगळं बघून खूप छान वाटलं असेल आणि म्हणूनच तिथल्या त्या शेतकऱ्यांची नेमकी वाटचाल काय आहे ना, याची सविस्तर माहिती आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतली, जेणेकरून अशा प्रकारची शेती तुम्हीही तुमच्या भागामध्ये नक्की करू शकाल. अधिक माहिती पाहिजे असेल ना तर यूट्यूबवरती हा आपला एपिसोड असेल, तोही जाणून घ्या. मंडळी, वास्तविक दुष्काळ असेल, पाणी टंचाई असेल, ही सारी संकटं आपल्या समोर आहेतच. पण त्याबाबतची जी वस्तुस्थिती आहे ना, ती आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तसं बघितलं तर ग्रामीण भागामध्ये दुष्काळ आहेच, पण तसाच तो शहरी भागामध्ये सुद्धा दुष्काळ आहे, हेही आपण जाणून घ्या. पण अशी दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा, म्हणजे अगदी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एवढी दुष्काळी परिस्थिती असून सुद्धा तिथे या फुलांच्या बागा बहरलेल्या आपण बघितलेल्या आहेत किंवा तिथे दुबार पिकंही घेतली जात आहेत, हेही आपण बघितलं. अशी उदाहरणं आपण शोधून काढायला पाहिजे. तुमच्या डोळ्यांसमोर अशी उदाहरणं असतील तर ती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारच्या या माध्यमातून आपण साऱ्यांपर्यंत पोचवूया आणि दुष्काळातलंही आपलं जगणं सुकर करूया. आणि त्यातूनच कुठेतरी सर्वस्व हरवलेल्या, निराश झालेल्या, हताश डोळ्यांना कुठेतरी मार्ग सापडेल. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपण ह्या जगामध्ये जन्म घेतो ना, तो जगण्यासाठी. आणि त्यातही ह्या जगातल्या 99% लोकांची जी जगणं किंवा जीवन आहे ना, ते कमतरताने भरलेलं आहे. त्याचमुळे जगण्यासाठी आपल्यासारख्या 99% लोकांना खूप लढाई करायला लागते, खूप धडपड करायला लागते. आणि त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास वाढवा. आपल्या कच्च्या बच्चांना सुख देण्याचा तुम्ही निश्चय करा आणि मग बघा. कारण जीवन हे जगण्यासाठी असतं. जगा आणि जगू द्या, हा आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा मंत्र आहे. अडचणी आल्या तर सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. तुम्ही आमच्याशीही संपर्क साधू शकता. अर्थात त्यासाठी जनता दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सामील होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, खूप वेगळा आहे. आपण प्रत्येक वेळेला सांगत असतो की जनता दरबारमध्ये आपण वैविध्यपूर्ण विषय हाताळत असतो. त्याच अनुषंगाने आपला आजचा हा विषय अतिशय वेगळा असाच आहे. मगाशी मी सांगितलेलं होतं, जगा आणि जगू द्या हे आपल्या जीवनाचं सूत्र आहे. आणि सध्याच्या हिंसक वातावरणामध्ये संपूर्ण जगाला आपण हे सूत्र शिकवत आहोत. पृथ्वी तलावरच्या प्रत्येक जीवजंतूला जगण्याचा अधिकार देणारा असाच हा आपला आजचा विषय आहे. अहिंसा परमो धर्म, हा असं सांगणारा हा आपला आजचा विषय. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. नमो हरिहंतारम, नमो सीतारम, नमो आर्यानम, नमो अज्ञायानम, नमो लोहे सौरसाहुरम, एतो पंचलोकारो सौगोपावनाशनम, मंगलानंदम देवे श्री परमं हवैरिवंदनम. मंडळी, अहिंसेचं महात्म्य जगभरामध्ये सांगण्यासाठी स्टॅच्यू ऑफ अहिंसा म्हणजेच अहिंसेची महाकाय मूर्ती नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातल्या मांगीतुंगी पर्वतावरती साकारण्यात आली आहे. महाजिनबिंब म्हणजे महा म्हणजे मोठी प्रतिमा, जिन म्हणजे जैन आणि बिंब म्हणजे प्रतिमा, अशी जगातली सगळ्यात मोठी प्रतिमा. त्यात माताजींनी त्याला स्टॅच्यू ऑफ अहिंसा असं नाव दिलेलं आहे. आणि आपण जो काही पुढे भविष्यात त्याला स्टॅच्यू ऑफ अहिंसा म्हणूनच, जगात जसे अमेरिकेचे स्वातंत्र्य देवता आहे तसे भारताची ही एक अहिंसेची मूर्ती आहे. स्टॅच्यू ऑफ अहिंसा म्हणूनच त्याला आपण पुढे उजाळत आणणार आहोत. मांगीतुंगीला 108 फुटाची भगवान ऋषभदेव जे जैन समाजाचे पहिले तीर्थंकर आहेत, त्यांच्या मूर्तीची एक नवीन मूर्तीची स्थापना तिथं होत आहे. आणि एका दगडातून, म्हणजे मला असं वाटते जगात कुठेच नसेल असा हा विषय झालेला आहे. एका दगडात 108 फुटाची अखंड मूर्ती आणि वरचं त्याचं कमळाचं फूल, खालचा आणि वरचं सर्व केस वगैरे धरून ती जवळजवळ 113-14 फूट जाते. अशी या मूर्तीची निर्मिती झाली. येणाऱ्या पुढच्या महिन्यात पंतप्रधान महोदय येणार आहेत, त्यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. मुख्यमंत्री तर येणारच आहेत. त्याचं मस्तकाभिषेक करून
त्या मूर्तीचा पूर्ण कार्यक्रम होणार आहे. ही जैन धर्माची एक आन बान शान आहे. न भूतो न भविष्यती हे वर्तमानचं पहिलं आश्चर्य आणि जगातलं हे 8वं आश्चर्य आहे. आणि माझ्या मते असं आहे की भारताने आणि भारताइतर पूर्ण विश्वाने या मूर्तीचं दर्शन घ्यावे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परंपरागत आपल्या ह्या जगामध्ये 7 आश्चर्य आहे. अर्थात आता त्या आश्चर्यांमध्ये भर ही पडत चाललेली आहे. पण ही जी स्टॅच्यू ऑफ अहिंसा आहे ना, हे ही जगातलं एक आश्चर्यच आहे. अखंड पाषाणात कोरलेली ही भगवान ऋषभदेवांची मूर्ती आहे. हिची उंची आहे 108 फूट. खालचा चौथरा इत्यादी विविध गोष्टी पकडून ही मूर्ती 122 फुटांपर्यंत जाते. या मूर्तीची उभारणी मांगीतुंगी पर्वतावर करण्यात आलेली आहे. या शिखरांची समुद्र सपाटीपासूनची उंची 4500 फुटांच्या आसपास आहे. या शिखराच्या पायथ्यापासून 1800 फूट उंचीवरती ही मूर्ती कोरण्याचं काम सुरू आहे. म्हणजेच जगातली सर्वात उंचावरची अखंड पाषाणातली ही सर्वात उंच मूर्ती साकारण्याचा मान दिगंबर जैन समाजाला प्राप्त झाला आहे. आणि त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा तसंच महामस्तकाभिषेक सोहळा आता लवकरच संपन्न होत आहे. शासकीय सोहळा म्हणून इतिहासामध्ये जैन समाजासाठी शासनानं पुढाकार घेऊन पहिला कार्यक्रम आहे असं मला वाटते. महाराष्ट्र देशामध्ये तर मला माहीत नाही, पण राज्यामध्ये एवढं सांगतो की सर्व जैन, मग ते शतांबर असो, दिगंबर असो, ओसवाल असो, 13पंथी असो, 20पंथी असो, जितके काही पंथ असतील, कोणत्याही असा कार्यक्रमामध्ये शासनानं आजपर्यंत पुढाकार घेतला नव्हता. हा पहिला असा कार्यक्रम आहे की माननीय मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तो पुढाकार घेतला, यांनी जो निधी दिला, यांनी ज्या प्रशासनानं हा सोहळा शासकीय सोहळा म्हणून जाहीर केला. आणि या शासकीय सोहळ्याला पूर्णच्या पूर्ण शासकीय यंत्रणा या कार्यक्रमासाठी जी झोकून दिली, जी उपलब्ध करून दिली, त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे पूर्ण महाराष्ट्रातलेच नव्हे, देशातील नव्हे तर जगातील जैन समाजांनी आभार व्यक्त केले पाहिजे असं काम आहे. मंडळी, शासन यंत्रणेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुराख होणारा असाच हा प्रकल्प आहे. अतिशय झटपट निर्णय घेऊन ह्या प्रकल्पाला प्रचंड गती देण्यात आलेली आहे. मांगीतुंगीमध्ये जवळपास 16 वर्षापासून ती प्रतिमा साकारण्याचं काम चालू होता. आणि अशी अप्रतिम प्रतिमा मला वाटतं भारतात कुठेही नाही. हा जैन तीर्थंकरची भारतातली सर्वात उंच प्रतिमा आहे. जवळपास 108 फुटाची प्रतिमा आहे. आणि ते प्रतिमाचं काम जवळपास 2500 फुटाची उंचीवर चालू आहे. आणि जवळपास 13 ते 14 वर्षापासून सतत दिवस रात्री कामं चालू होता. आणि त्या अनुषंगाने तिथे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व लोकांचा मेळावा भरवला जाणार आहे. आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्याला आपण म्हणतो ती होणार आहे. सरकारची भूमिका याच्या मागची अशी आहे की असे जे महत्त्वाचे जे ठिकाण आहे त्यांना व्यापक प्रसिद्धी मिळायला पाहिजे. त्याची माहिती आणि त्याचा महत्त्व प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे. ह्या अनुषंगाने ह्या कार्यक्रमाला प्रमोशन देण्याच्या जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस हा आराखडा तयार करण्यात आला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, पालकमंत्री महोदयांनी या सूचना दिल्यात, तर शासनाचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस काम करायचं म्हणून असं ठरवलं जातं, एकदा धोरणात्मक निर्णय झाला तर शासन यंत्रणा अगदी जीवापाड प्रयत्न करून ते काम पूर्णत्वाला नेण्यासाठी कार्यरत असते. नाशिक जिल्ह्यात मागेच आपला नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा झाला, त्याचा अनुभव देखील इथल्या प्रशासनाच्या पाठीशी आहे. राज्य शासनाने त्याला बा वर्गाच्या तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. आणि बा वर्गासाठी जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर असते ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्तही मोठ्या प्रमाणात तिथे कामे मंजूर केलेली आहेत. तिथे जे काही अप्रोच रोड्स असतील त्यांचे कामे मंजूर केलेले आहेत. तिथे वरती मूर्तीपर्यंतचे जाणारे रस्ते मंजूर केलेले आहेत. मूर्तीचे पायापासून माथ्यापर्यंत जी काही लिफ्ट आणि पायऱ्यांचे जे कामे आहेत ते लागणार आहेत तेही मंजूर केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त त्या गावाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासेल, गरज भासेल, त्याच्यासाठी नवीन पाईपलाईन आणि पाण्याची योजना हरणबारी धरणापासून मंजूर केलेली आहेत. जवळपास वीज वितरण विभागामार्फत जी काही आवश्यक रिक्वायरमेंट्स असतील तिथे हेलिपॅड, टेम्पररी पार्किंग आणि ह्या कार्यक्रमासाठी जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्यामध्ये अकोमोडेशनपासून पाणी, वीज, रस्ते, पार्किंग
सर्व सोयी सुविधा तिथे शौचालयापासून सर्व सोयी सुविधा तिथे आम्ही उभारले जाणार आहे. जशा पद्धतीने कुंभमध्ये ही व्यवस्था करण्यात आलेले होते त्याच धर्तीवर तिथे आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने सर्व इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता हे कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ एक 245 कोटीचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला. त्याच्यातले तातडीनं या कार्यक्रमापर्यंत 40 कोटी रुपये शासनानं रिलीज केलेत, म्हणजे पैसेसुद्धा उपलब्ध करून दिलेत आणि त्याच्यातून ही सर्व कामं होत आहेत. मंडळी, येत्या 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान ह्या मांगीतुंगी पर्वतावरती हा जो सोहळा साकारण्यात येणार आहे ना, त्यासाठी विविध आघाड्यांवरून युद्ध पातळीवरून तयारी सुरू आहे. 100 एकरची आपलं जमीन घेतलेली आहे. त्या 100 एकर जमीन शेतकऱ्याकडून आदिवासीकडून आम्ही काही महिन्यांकरता घेतली टेम्पररी म्हणून. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 3000 टेंट अटॅच, त्याच्यामध्ये 6 पलंग असतील 4 पलंग असतील असे निर्माण केले. त्याच्यामध्ये 1000 रूम आम्ही विदाऊट अटॅच केल्या आणि काही EP टेंट वगैरे जे आहेत ते जास्त लोक थांबतील अशा पद्धतीने इथे 20,000 25,000 15,000 लोक जरी आले तर एका वेळेस मुक्काम करतील या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन केलं आहे. 1 लाख स्क्वेअर फूटचा आम्ही पेंडॉल तयार केलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला संत निवास निर्माण केलेला आहे. संत निवास नंतर त्यागी राहतील तिथं आम्ही काही VIP रूम केलेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. निःशुल्क असं जेवण इथं दिलं जाईल, प्रसाद दिला जाईल अशी व्यवस्था केलेली आहे. एका वेळेस 25,000 माणसं आले, 50,000 माणसं आले, 1 लाख लोक आले तरी त्यांची सगळ्याची व्यवस्था होईल अशी व्यवस्था केलेली आहे. मंडळी, भगवान ऋषभदेवांची ही जी अलौकिक मूर्ती आपण बघतोय ना, ती नेमकी कशी साकारली ह्या मागचा इतिहास अतिशय रोचक आहे. म्हणजे हे सारं ऐकून बघून आमचेही हात जोडले गेले. मनामध्ये अपार श्रद्धा भक्ती दाटून आली. मानवाची इच्छाशक्ती, शारीरिक शक्ती, बळ यांना त्रिवार सलाम. हे सारं तुमच्या समोर मांडण्याचा उद्देश एकच आहे की बंधू भगिनींनो, आपल्यामध्ये जी सुप्त शक्ती असते ना, ती आपण सगळ्यांनी ओळखण्याची गरज आहे. त्या दिवशी चित्रीकरणादरम्यान आम्ही एक अलौकिक दृश्य बघितलं. ज्या कामगारांनी आपल्या हातांनी ही मूर्ती साकारलेली होती ना, या साऱ्या कामगारांच्या हातून या मूर्तीची आरती चालू होती, आळवणी चालू होती. हे दृश्य आमच्या मनावर कोरलं गेलं. भगवान ऋषभदेवांची ही मूर्ती साकारण्यामागची प्रेरणा आहे ज्ञानमती माताजींची. भारतीय संस्कृति के आद्य प्रणेता भगवान ऋषभदेव, और यही कारण है कि मैंने भगवान ऋषभदेव की मूर्ति को निर्माण करने की प्रेरणा दी. भगवान ऋषभदेव ने अयोध्या में जन्म लिया है और शाश्वत तीर्थ अयोध्या उनके जन्म से पावन हुई है. ये मांगीतुंगी पर्वत, यहाँ पर इतनी ऊंची पहाड़ी, और जो सन 96 में मेरा चिंतन चल रहा था कि इस पहाड़ी पर पूर्व दिशा की मुख करके, जहाँ उगते ही सूर्य अपनी किरणों से भगवान के चरणों का प्रक्षालन करे, ऐसी पूर्व दिशा को मुख करके, और भगवान ऋषभदेव युग सृष्टा आदि ब्रह्मा भगवान ऋषभदेव उनकी 108 फुट मूर्ति का निर्माण हो तो कितना सुंदर होगा. विश्व के लिए, सारे भारत ही नहीं विश्व के लिए एक अहिंसा परमो धर्मः. एक पर्वत की अखंड पाषाण शिला के अंदर बनने वाली ये पहली मूर्ति है, इसलिए केवल जैन संस्कृति की नहीं, भारतीय संस्कृति का ये गौरव है. इस कार्यक्रम के अंदर हमने महाराष्ट्र सरकार को भी जोड़ा है. महाराष्ट्र के हमारे जो मुख्यमंत्री हैं देवेंद्र फडणवीस जी, उनसे हमारी कई बार बैठकें हुई और उन्होंने बहुत ही प्रसन्नतापूर्वक इस कार्यक्रम में सरकार को जोड़ने के लिए अपनी सहमति प्रदान की. पूरा शासन हमारे साथ में है. सांसद, विधायक, हमारे यहाँ के जो कलेक्टर साहब हैं बराबर मीटिंग कर रहे हैं, सब विभागों को निर्देश दे रहे हैं. ज्ञानमती माताजींना 1996च्या चातुर्मासामध्ये ही प्रेरणा मिळाली आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. त्यामध्ये पैठणचे डॉक्टर पन्नालाल पापडीवाल यांना अग्रमान जातो. खरं म्हणजे 100 जन्माचं पुण्य एकत्र झालं असेल
तेव्हा हा योग आला आणि सगळ्या लोकांनी, मग तो आदिवासी मजूर असो की महाराज असो की कारागीर असो की शिल्पी असो, सगळ्यांनी मनापासून मदत केली. मंडळी, आज आपण ही भगवान ऋषभदेवांची जी मूर्ती बघतोय ना, पण 10-12 वर्षांपूर्वी इथे डोंगर होता, तो खोदून खोदून ही मूर्ती साकारण्यात आली. मुळात मांगीतुंगीचा हा जो परिसर आहे ना, त्याला मोक्षभूमी म्हणतात. याला पौराणिक दृष्ट्याही खूप महत्व आहे. श्रीराम, हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गवाक्ष यांच्यासह अनेक सिद्धांना या ठिकाणी मोक्ष मिळाला असं सांगण्यात येतं. या पर्वतावर इसवी सन 651 मध्ये काही मूर्ती कोरल्या गेल्या. शिखरावरील आदिनाथ, शांतीनाथ गुंफांमध्ये संस्कृत भाषेतले शिलालेखही आढळतात. या तुंगी पर्वतावर जाण्यासाठी 3500 पायऱ्या आहेत. जैन समाजाचे भाविक या तीर्थस्थानाला येतातच. मुळात दिगंबर जैन समाजाचं हे 2ऱ्या क्रमांकाचं तीर्थस्थान आहे. झारखंडमधलं श्री सम्मेद शिखरजी हे 1ल्या क्रमांकाचं त्यांचं तीर्थस्थान आहे. ज्ञानमती माताजींच्या प्रेरणेमुळे मांगीतुंगी पर्वतात भगवान ऋषभदेवांची मूर्ती कोरण्याचं काम सुरू झालं. 1996ला माताजींना प्रेरणा मिळाली आणि 2002 मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं. जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकरांचं अनन्यसाधारण महात्म्य आहे. जैन धर्म हा अतिशय प्राचीन धर्म आहे आणि त्याचे दाखले मोहेंजोदारो, हडप्पाच्या उत्खननात सापडले आहेत. तीर्थंकरांच्या शिकवणुकीतूनच जैन धर्माची विचारधारा चालते. या 24 तीर्थंकरांमधले भगवान ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर आणि भगवान महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत. या साऱ्या तीर्थंकरांची ओळख त्यांच्या कार्यातून आहेच. त्याचबरोबर प्रत्येकाची वेगवेगळी निशाणी आहे. जसं भगवान ऋषभदेवांची निशाणी किंवा सिम्बॉल आहे वृषभ किंवा बैल. या साऱ्यांचा विचार एकच आहे, अहिंसा परमो धर्मः. अहिंसेची महती सांगणारी ही भगवान ऋषभदेवांची मूर्ती. ह्या मूर्तीच्या निर्मितीची कहाणी अतिशय अद्भुत आहे. यामध्ये ह्या मूर्ती एक चमत्कारिक मूर्ती आहे. इथं एवढे मोठं काम होत असताना, 15 वर्ष होत असताना कुठलंही रक्ताचा थेंब कुणाचं हे घेतलं नाही. एवढं अति अवघड काम अति सोपं करण्याच्या ह्या बुद्धी आम्हाला ह्या देवाने दिली म्हणा, माताजींचा आशीर्वादाने म्हणा हे मिळत गेले. आम्ही सगळ्या या मूर्तीच्या अत्यंत ऋणी आहोत की ह्या समाजाला कुठल्याही तऱ्हेचा त्रास नाही आणि सगळ्यांना जे इथं कामाला आले सगळ्यांचं कल्याणच होत गेलं. मंडळी, ही मूर्ती नेमकी कशी साकारली हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणारच आहोत. पण तसंच मंडळी, नाशिकमध्येच अंजनेरी पर्वतावरही भगवान शांतीनाथाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. सर्व ठिकाणी शांतीचा एक संदेश जावा आणि शांती पूर्ण जगात शांतीचं हे व्हावं, त्या हिशोबाने आचार्य गुप्तिनंदीजी गुरुदेव यांनी ही 21 फुटाची पद्मासन प्रतिमा इथे स्थापित करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं आणि म्हणून ही शांतीनाथ भगवंतांची प्रतिमा आम्ही इथे स्थापित केली आहे. आणि हिचं पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव 24 जानेवारी ते 29 जानेवारी ह्या आता येणाऱ्या तारखेमध्ये होणार आहे. 26 जनवरी 2016 में यहाँ उसका जन्म कल्याणक महोत्सव मनाया जाएगा. उद्देश्य है कि मूर्ति के दर्शन को लोग आएँ, प्रतिमा के दर्शन करें, पूजन करें और फिर यहाँ की गुफाओं का, मंदिर का परिचय पाएं और दर्शन करें, जिससे इस मूर्ति का, गुफाओं का, मंदिर का जीर्णोद्धार हो सके. मंडळी, या साऱ्या घडामोडींमुळे आता भाविकांची पावलं ह्या पर्वताकडे वळायला लागली आहेत. साऱ्या भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी युद्ध पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. आणि सगळ्याच धर्मियांचं एक श्रद्धास्थान किंवा एक आकर्षण म्हणून हे स्थान जे आहे उदयाला येते. आपल्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी आहेत ते पुरवण्यासाठी प्रशासन अगदी कंबर कसून काम करत आहे. ते सगळं आपल्याला तिथे उपलब्ध होईल. आपल्या स्वागतासाठी नाशिकचं जिल्हा प्रशासन अगदी सज्ज आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी सर्व भाविकांना विनंती करतो की त्यांनी ह्या स्थानाचा आणि आपले जे देव आहे त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. आणि ह्या स्थानाला एवढं नैसर्गिकदृष्ट्या एवढं सुंदर स्थान आहे आणि धार्मिकरित्याही तिथे चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व भावना म्हणजे धार्मिक भावना चे परिपूर्ण तो स्थळ आहे. म्हणून आपण सर्व तिथे यावा आणि आल्यानंतर तिथले जे काही वातावरण आहे, तिथली जे काही भावना आहे, तिथलं जे काही
एक फिलिंग आहे त्याचा आपण सर्वांनी अनुभव घ्यावा आणि प्रशासन आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये तत्पर आहे. तुम्ही या आपल्या सर्वांच्या भक्तिभावाने आपण भगवान ऋषभदेवांची पूजा बांधूया. चला मांगी तुंगीला. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. पंच कल्याण रचाएंगे, मांगी तुंगी जाएंगे, वहाँ पंच कल्याण रचाएंगे. मांगी तुंगी तीर्थ से आमंत्रण आया है, हम सब मांगी तुंगी जाएंगे. मांगी तुंगी तीर्थ से आमंत्रण. मंडळी, जगण्यामध्ये किंवा जीवनामध्ये श्रद्धेला अपार महत्त्व आहे. मनामध्ये श्रद्धा असेल ना तर काळे कभिन्न पाषाण सुद्धा लोण्यासारखे मऊ होतात आणि त्यातून जगण्याचा साक्षात्कार घडतो. आणि हे सारं घडलेलं आहे मांगीतुंगी पर्वतावरती. समाजाला एकसंध ठेवण्यासाठी शासनही त्यामध्ये सामील झालेले आहे आणि मग घडतो चमत्कार मांगीतुंगी पर्वतातल्या भगवान ऋषभदेवांच्या रूपानं. ही मूर्ती कशी साकारली हे सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग आहे. मुळात जैन धर्मग्रंथामध्ये या मूर्तींची सारी मोजमापं दिलेली आहेत. ज्ञानमती माताजींनी ही सारी मोजमापं ह्या साऱ्यांना सांगितली आणि मग 108 फुटांच्या कापडावरती यांनी आउटलाईन काढली. त्या शिळेवरती हे कापड चिकटवलं आणि मग या दगडातून मूर्ती साकारली. हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आता मात्र आपण साऱ्यांनी या महाजिनबिंबच्या सोहळ्याला जाण्यासाठी तयारीला लागूया. चला मांगीतुंगीला. आणि त्यासाठी शासन असेल, प्रशासन असेल, ही महोत्सव समिती असेल, सारे जण सज्ज आहेत. जगभरामध्ये अहिंसेची महती किंवा महात्म्य सांगणारी ही स्टॅच्यू ऑफ अहिंसा ह्या मूर्तीविषयीची सगळी माहिती देणारा आपला आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. याच्यावरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मंडळी, यूट्यूबवरती आपला जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. त्याचा ॲड्रेस तुम्ही जाणून घ्या. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. तेही तुम्ही जाणून घ्या. तुमचे काही विचार सूचना असतील तर त्या पेजद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता किंवा आमचेही संपर्क नंबर पत्ते आम्ही ह्या पेजवरती दिलेले. त्याचबरोबर पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं जनता दरबारचं पुस्तक आपण तयार केलेलं आहे. त्याविषयीची माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. त्याचबरोबर आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस तुम्ही जाणून घ्या www.janatadarbar.org. आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला फेसबुकवरून जरूर पाठवा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपणामध्ये किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार. मंडळी, त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचं निवेदन आहे. ते असंच आहे की 26 जानेवारी आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोचलेलं आहे. तर 25 जानेवारीला माननीय राष्ट्रपतींचा देशाला उद्देशून जो संदेश आहे तो आपल्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार असल्यामुळे आपला जनता दरबार त्या दिवशी नाही आहे आणि म्हणूनच शनिवारचा रिपीट ही जाणार नाही. फेब्रुवारीमध्ये नेहमीप्रमाणे आपला जनता दरबार चालू राहील. जनता दरबारमध्ये ही जी विविध प्रकारची माहिती आहे जी विश्वासार्ह तर आहे आणि वेगळ्या प्रकारची आहे आणि ह्या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचंच जगणं सुकर होत आहे आणि त्या दृष्टीने ही जी माहिती आहे ना ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.